नुकतंच आता विद्यापीठाचं QS रँकिंग जाहीर झालं. यामध्ये विद्यापीठाचा मागच्या वर्षी असलेला 173वा क्रमांक हा 207 वर गेला. म्हणजे जवळपास 38 स्थानांकांनी घसरलं. आपण पाहतो NRF विद्यापीठाचा असलेला 37वा क्रमांक 91 वर गेला. म्हणजे NRF विद्यापीठाच्या रँकिंगची घसरण झाली. त्याच्यानंतर QSमध्ये पण झाली. NRF झाल्यानंतर विद्यापीठाने खरं तर याच्यावर विचार केला गेला पाहिजे होता. QSमध्ये रँकिंग असलेलं 173वं रँकिंग हे 150 ते 100 पर्यंत यावं असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं, परंतु ते घसरलं. यामध्ये विद्यापीठाने कुठंतरी आत्मपरीक्षण करावं लागेल. त्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस कारणं सांगतो, प्राध्यापकांची भरती रखडलेली आहे. म्हणजे प्राध्यापकाच्या भरतीवर आपण किती दिवस रडत राहणार आहोत. म्हणजे जे आपण प्राध्यापक नसतील, परंतु विद्यापीठाकडे जे आता आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे प्राध्यापक घेतो, त्यांना देण्यात येणार असल्याचे मानधन देतो. म्हणजे जे प्राध्यापक आपण भरती करतोय, ते प्राध्यापक भरती करत असताना ते संशोधन करतील का? अशाच प्राध्यापकांची निवड केली गेली पाहिजे. रिसर्च करतील का? म्हणजे हे विद्यापीठाचं संशोधन कमी होतंय म्हणून आपल्या विद्यापीठाचं रँकिंग घसरतंय. किती दिवस आपण त्याच मुद्द्यावर चर्चा करत राहणार? आपण पाहतो की दुसरं कारण परसेप्शन सांगितलं जातं, परंतु यामध्ये विद्यापीठाने कुठेतरी आपल्या माजी विद्यार्थ्यांची मदत घेतली गेली पाहिजे. यामध्ये मी विद्यापीठाला एक पत्र दिलं होतं की विद्यापीठाच्या कुठेतरी प्रसिद्धीसाठी कमी पडतंय. परसेप्शनच्या बाबतीत पाहिलं तर आपल्या विद्यापीठाचे काही माजी विद्यार्थी आहेत, हे पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचलेले आहे. काही आमदार असतील, काही खासदार झालेले आहेत. अशा माजी विद्यार्थ्यांची सर्व मदत घेऊन विद्यापीठाला समाजात जाता येईल, चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी याचाही कुठेतरी वापर केला गेला पाहिजे. कोणताही विद्यार्थी विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेत असताना की बाहेरचा असेल, विद्यार्थ्याचं रँकिंग पाहत असतो. त्या रँकिंगच्या नुसार तो विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेत असतो. म्हणजे आपण पाहतो की जी सार्वजनिक विद्यापीठं आहे यांची रँकिंग खाली घसरते, परंतु जी खाजगी विद्यापीठं आहेत, या खाजगी विद्यापीठांचं रँकिंग हे अप होतंय. म्हणजे त्याचा रँकिंग वाढतोय. मग आपण कुठेतरी कमी पडतोय का? याचा अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं की विद्यापीठाने एक टास्क फोर्स केला पाहिजे. म्हणजे एखादी समिती नेमली पाहिजे की विद्यापीठाचं रँकिंग का घसरतंय, मग त्याची कारणं शोधली पाहिजे. ती कारणं शोधून त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. 1 महिन्याला त्याचा आढावा घेतला पाहिजे. म्हणजे रँकिंग घसरलं, एखादा मुद्दा दिला, एखाद्या टास्क फोर्समध्ये एखादं सांगितलं की बाबा परसेप्शनच्या बाबतीत असतील, प्राध्यापकाच्या असतील, रिसर्च किती होतोय, या सर्व गोष्टींचा आढावा महिन्याला घेतला गेला पाहिजे. आणि या दृष्टीने वर्षभर अतिशय चांगलं काम केलं तर मला निश्चित वाटतं की पुढे येणारे NRF असेल, QS असेल, या रँकिंगमध्ये विद्यापीठाची वर्षभरामध्ये निश्चित वाढ झालेली दिसेल.